जाता जाता शेवटचा प्रसंग सांगतो. 12 मार्च 1660 ला पन्हाळगडाला वेढा पडला. छत्रपतींना 12 मार्च 1660 ते 27 जुलै 1660 पर्यंत पन्हाळ्याला वेढा होता. सिद्धीने अतिशय कहर केला. वरचा माणूस वरच राहिला, खालचा माणूस खाली राहिला आणि गडावरचं अन्नधान्य संपलं. महाराजांचा नाविलाज झाला आणि सिद्धी जव्हरला त्यांनी पत्र पाठवलं, आम्ही तुम्हाला भेटायला येत आहे, आपण तहाची बोलणी करूया. सिद्धीला आनंद झाला. छत्रपती शिवाजी महाराज मला शरण आले. प्रतापराव गुजर म्हणाले, महाराज सिद्धी का जाणं सोपं आहे, पण परत मागे येणं अवघड आहे, फार कडक पहारा आहे. महाराज म्हणले, काही झालं तर आम्हाला जावंच लागेल. म्हणले, कोण मुलगा आहे, त्याला आणा. आणलं. त्याला महाराजांचा पोशाख घालायला दिला. तसाच अंगरका, तसाच झिरेटोप, तसाच हातातल्या अंगठ्या, तसाच गळ्यातली मोत्याची माळ, तशीच कवड्याची माळ, तसाच त्रिपुंड, तसेच कानातले कुंडल, तसेच जोडे, तसाच कंबरपट्टा त्याला सजवला आणि छत्रपतींच्या पुढे आणून उभा केला. छत्रपती गालात हसून म्हणाले, प्रतापराव, आम्हाला असं वाटतंय आम्ही आरशा पुढे उभे आहेत. इतका हुबेहूब माझ्यासारखा दिसतोय. त्याच्या खांद्यावर छत्रपतीने हात ठेवला आणि विचारलं, नाव काय तुझं? त्याने अलगत मान खाली घालून म्हणाला, शिवा काशीत एक नाव्याचं पोरग आहे मी. काय काम असतं तुझ्याकडं? चांगला भाला चालवतोय म्हणून आम्हाला घेतलंय. मग तुम्हाला आज काम दिलंय ते माहिती का? तो म्हणला, माहिती. काय माहिती? खानाकडे जायचंय. महाराज म्हणले, खानाकडे जायचं म्हणजे काय मजा आहे का? पुढचं सांगितलंय का? म्हटले, हो महाराज, तुम्ही जायचंय विशाळगडाकडं आणि आम्ही जायचंय तुमच्या रूपात खानाकडं. महाराज म्हणले, खानाकडं जायचं याचा अर्थ कळाला का? तो म्हणला, कळाला ना महाराज. काय कळालं? खानाकडं जायचं म्हणजे परत नाही यायचं. तरी निघालास? तो म्हणाला, महाराज का निघालो माहिती का? इथं आधी कुणी मरायच्या स्पर्धा लागल्यात. एक पोराच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन आला, पोराच्या लग्नाला येऊ म्हणाला, जो गेला तो परत आलाच नाही. आज आमचा नंबर आला, आज आम्हाला आनंद आहे महाराज. का माहिती का? आम्हाला सुद्धा काहीतरी करून दाखवता येणार आहे महाराज. आम्हाला सुद्धा शौर्य करून दाखवता येणार आहे. तुमचा एक आशीर्वाद, तुमची शाबासकी आम्हाला मिळवायची महाराज, म्हणून आम्ही तुमचा पोशाख घालून निघालोय. पण मी इतरांपेक्षा भाग्यवान ठरेन मेलो तर. माहिती का महाराज? तुमच्या जोड्याजवळ उभं राहायची लायकी नाही, पण तुमचे जोडे घालून उभा आहे. तुमचा कंबरपट्टा तुमच्या कमरेला अनेक वेळा पाहिला, पण आमच्या कमरेला बांधायला मिळेल हे मनात सुद्धा नाही आणलं. राजे, या मुकुटासाठी हजारो धडाधड पडतील, पण मुकुट मिळणार नाही, तो आज आमच्या मस्तकावर आहे. महाराज, ही मोत्याची माळ तुम्ही कोणालाही घालायला द्याल, पण ही कवड्याची माळ कोणालाच देणार नाही. पोटच्या पोराने मागितले तरी तुम्ही देणार नाही. जगदंबेचा प्रसाद म्हणून तुमच्या गळ्यात असते, ती आमच्या गळ्यात घालायला मिळाली. याच्यापेक्षा काय भाग्य असावं महाराज? माझ्या पोशाखात मेलो तर नाव्याचं पोरग म्हणून मरल, पण तुमच्या पोशाखात मेलो तर शिवाजी महाराज म्हणून मरल. आणि तुमचं मरण येत असेल एकदा का मरेल? 1000 वेळा मरू राज. छत्रपतींनी त्याची पाठ थोपटली, शिवा, आम्ही थोडे तुम्हाला मरून देणार आहे, आम्ही तुम्हाला सोडवायला येणार. एका पालखीत महाराज, एका पालखीत शिवा काशीद. शिवा काशीदाची पालखी त्या सिद्धीच्या त्या खानाच्या राहुटीकडे गेली. खानाच्या राहुटी पुढे पालखी येताच खानाचा शिपाई पळत गेला. महाराज, शिवाजीराजे भोसले हे वाक्य उच्चारताच खान बाहेर पळत आला. पालखी पाहताच आनंद झाला. मोठ्याने ओरडला, आओ शिवाजीराजे, आओ राजे, राजे आओ, आओ राजे. दोन्ही भाऊ वर केले, मोठ्याने ओरडला, आओ राजे. तेवढ्या शिवा काशीद महाराजांच्या रूपात पालखीतून खाली आला. पडदे बाजूला झाले. शिवा काशीद उतरला, खानाकडे येऊ लागला. खानाला एवढा आनंद झाला, शिवाजी महाराज आलेत. त्याने दोन्ही भाऊ पुन्हा वर केले, मोठ्याने ओरडला, आओ राजे, शिवाजीराज भोसले आओ, मिलो राजे. तेवढ्यात महाराजांकडे तो येऊ लागला. पण तेवढ्यात अफजल खानाचा मुलगा फाजल खान म्हणतो, खान साहब, हे शिवाजी राजे भोसले नाही आहे, हे कोई सिपाही आहे. तेवढ्यात त्या खानाने त्याला विचारलं, कशावर? शिवाजीराजे भोसल्यांना मी ओळखतो, त्यांना अगदी जवळून पाहिले. शिवाजीराजे भोसले म्हणावं त्यांची नजर आजही माझ्या नजरेतून उतरलेली नाही. एखादा वाघ जसा चवताळून येतो या नजरेने बघणार आहे. तुमच्याकडे बघितलं असतं ना, आता एखादा वाघ जसा चवताळ येतो अशा वटारलेल्या डोळ्यांनी पाहिलं असतं. झुकलेली नजर आहे, याचा अर्थ कोई सिपाही आहे.
तेवढ्यात खानाचा वकील रुस्तम खान म्हणतो, फाजल खान म्हणतोय ते बरोबर आहे, पालखीतून उतरताना तो चुकलाय. शिवाजीराजे भोसले पालखीतून उतरताना उजव्या बाजूने उतरतात, जमिनीवर पाय ठेवताना उजवा ठेवतात, मग चालायला सुरुवात करतात. हे उतरताना चुकलं, डाव्या बाजूने उतरलंय, जमिनीवर पाय ठेवताना डावा ठेवला, ही दुसरी चूक आहे. आणि तिसरी चूक सांगतो खानसाहेब, हे चालतंय कसं बघा. शिपाई जसा चालतो ना तसं चालत आले. राजांचा चालण्याचा डौल आम्ही पाहिलाय, रुबाबदार, उंचपुरा असा राजा, करारी स्वभावाची नजर, अशा रुबाबात चालणार आहे. हे झुकलेल्या नजरे नव्हे. खानाने त्याला जवळ येऊन दिला, नकशकांत निहाळला, डोळ्यांची पापडी झुकत नाही अशी तलवार उपसली आणि शिवाच्या पोटाला लावली, ओरडला, का शिवाजीराज भोसले? अब शिवाजीराज नाही, बोलो अब कौन है, कहा राजा? शिवाच्या लक्षात आलं, मला ओळख. त्याची मान झुकली. खानाचा पूर्ण विश्वास झाला, हे शिवाजीराजे नाही, बोलो आप कोण आहे? 5 गावांचं इनाम देतो, औरंगजेबा पुढे, बादशाह पुढे तुला उभा करतो. एवढंच नव्हे, किल्लेदार करायला लावतो. सांग, कहा हो राजा? शिवा काहीच बोले ना. बरीच लालूस दाखवली पण तो काय झोके ना. तेवढ्यात तोफेचा एक आवाज झाला, दुसरा आवाज झाला, तिसरा झाला, चौथा झाला, 5वा झाला. महाराज बोलले होते, गडावर पोचल्यावर तोफांचे 5 आवाज होतील. गवताच्या गंजी पेटल्या जातील. गवताच्या गंजी पेटल्या, धुराचे लोट दिसले, तक्षणाला युद्ध बंद करा. तोफांचे 5 आवाज झाले, युद्ध बंद करा, गडावर सगळे निघून या. याचा अर्थ माझा राजा सुखरूप पोचला. याचा आनंद शिवाला झाला. अंगावर रोमांच उभे राहिले. आणि तेवढ्यात तो म्हणाला, आता हे सांगितलं तर ही जात मारणारच आहे, आणि नाही सांगितलं तर ही जात मारणारच आहे. मग भेडाच्या मरणाने का मारायचं, रुबाबात मारायचं. आता त्याने खानाक वाटारलं, डोळ्यांनी पाहिलं आणि मोठ्याने गरजला, नाहीच मी शिवाजी महाराज मन कादर सिंग. खानाने तशीच तलवार पुढे टाकली आणि शिवा काशीत उभा चिरला. राई 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 इतके तुकडे केले आणि भोयांना दम दिला, उचला तुकडे. हडा मासाचे तुकडे पालखीत भरून भोयांची पालखी विशाळगडाकडे रवानगी झाली. दुसऱ्या दिवशी विशाळगडावर सूर्योदयाला पालखी आली. प्रत्येक पायरी चढत असता रक्ताचे थेंब खाली गळत होते. विसावट्यावर पालखी थांबली. सूर्यकिरणाने गड उजळून निघाला. विजयाचा आनंद सुवर्ण किरणाने दाखवला गेला. आणि तेवढ्यात महाराजांना बातमी पोहोचली, शिवा काशीद आलाय. महाराजांना वाटलं जिवंत हे, पळत आले. पालखीचा पडदा बाजूला केला. तुकडे तुकडे झालेल्या शिवा पाहिला. महाराजांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. तेव्हा अण्णाजी दत्त म्हणतात, शिपाई तर गेलाय. डोळ्यात पाणी. महाराज म्हणले, अण्णा शिपाई तरी माणूसच ना. 1000 वीर गमवले, त्यातला चांगला वीर गमवला, याचं दुःख आम्हाला. प्रतापराव, शिवा काशिदाच्या घरी निरोप पाठवू नका. शिवा गेला. बातमी कळाली तर बायको सती जाईल आणि आई प्राण सोडील. आता 2 जीव वाचवायचे असेल तर कोणी बातमी सांगू नका. अण्णाजी दत्त म्हणले, बातमी तर सांगावं लागेल. अण्णा, आम्ही स्वतः जाणार. मी स्वतः गेलो का दुःखाची तीव्रता कमी होईल, म्हणजे ती माय जिवंत राहील, आमची बहीण जिवंत राहील, शिवाची बायको जिवंत राहील. आम्ही गेल्या दुःखाची जरा तीव्रता कमी होईल. आम्ही स्वतः घेऊन जाऊ बातमी. प्रतापराव, निरोप पाठवा पाटलाला, त्या गावच्या आम्ही येतोय. पाटलाला निरोप पाठवलं गेला. पाटील, तुमच्या गावी महाराज येतात, पण तुमच्या वाड्यावर नव्हं, शिवा काशिदाच्या घरी येणार आहेत. त्याच्या घरी निरोप पाठवा, 2 दिवसात महाराज येत आहेत. शिवा काशिदाच्या घरी निरोप पाठवला पाटलाने. तुमच्या घरी महाराज येतात, तुमचं पोरगं आहे ना तिथं, महाराज येत आहेत, त्यांचा धणी येतोय. दोघी सासू सुनांना आनंद झाला. अख्खं घर पांढऱ्या मातीने सारून घेतलं. जमीन शेणाने सारवली. घरात बसायला फर्निचर नाही. मातीचा ओटा केला, त्याच्यावर कांबळा अंथरलं. 2 दिवस कोणाला बसून दिलं नाही. आदल्या दिवशी शिवाची आई सुनाला म्हणते, औषे, उद्या महाराज येणार आहेत, माझी जरा चांगलीतली ठेवणीतली साडी ती नेस. ठेवणीतली नववार साडी तिला घालायला दिली. शेजारच्या आयाबायांकडे उसनं दागिने आणले, तिला घालायला लावले. वजरतीक, पुतळ्या, भोरमाळ गळ्यामध्ये, त्याच्यामध्ये पुतळ्या, सुंदर असं सुंदर मंगळसूत्र, मस्तकाव भलं मोठं कुंकू, कानात कुंडल, पायात तोडे, मासळ्या, लक्ष्मीसारखी नटून थटून ती शिवा काशिदाची बायको उभी राहिली.
महाराजांना ओवाळावं लागणार. हातात ताट, त्याच्यामध्ये निरांजन. पाटलाने गावे सजवली, फुलांचे सडे रस्त्यावर अंथरले. महाराज येणार आहेत. गावाच्या बाहेर गर्दी झाली, महाराज येणार आहेत महाराजांना बघायला. आणि तेवढ्यात गाव वेशीचा दरवाजा उघडला गेला. महाराजांचं गावात आगमन झालं. सनई चौघडे वाजायला लागले, ढोल ताशे वाजायला लागले. महाराजांनी ढोल ताशे बंद करा आदेश दिला, सनई चौघडे बंद करा आदेश दिला. पाटलाला प्रश्न पडला, मंगलवाद्य का बंद केली? पाटील म्हणले, महाराज अंबारीत बसा. मिरवणुकीसाठी नाही आलो आम्ही, आम्हाला शिवा काशिदाच्या घरी जायचंय. महाराज कृष्णा नावाच्या घोडीवरून खाली उतरले. पाटील पुढं चालले होते आणि त्याच्या मागे महाराज चालले होते. न्हाव्याच्या आळीने महाराज निघाले. पाटील पुढं, महाराज त्यांच्या मागे. हजारोच्या संख्येने गावात गर्दी. गावात जणू जत्रेचं स्वरूप तयार झालं. एवढी लोक महाराजांना बघायला आली. कोणी पडक्या भिंतीवर, कोणी मुंढरीवर, कोणी झाडावर, कोणी मोठ्या मोठ्या झाडांवर, कोणी लहान झाडात. जिथे जागा मिळेल तिथं माणसं उभी होती महाराजांना बघायला. आणि तेवढ्या शिवाच्या अंगणात महाराज आले. अनेक आया बाया उभ्या होत्या. त्याच्यात एक बाई, मस्तकावर कुंकू, नाकात नथ, पायात मासळा, कमरेला कंबरपट्टा, गळ्यामध्ये मंगळसूत्र, वजरटीक, पुतळे असं सुवासनीचे अलंकार घालून उभी होती. हातात ताट होतं, निरांजनी प्रज्वलित होती. आणि तेवढ्यात ती पुढं वळायला आली. तिने असं ताटातून कुंकू घेतलं आणि महाराजांना असं लावायचं. तेवढ्यात शिवाची आई पळत आली आणि सोनाचा हात धरून म्हणली, हौशे तू नको वाळू. तिने अशा भोयांनी खुणवलं, का वात्या सांगितलं ना तुला, तू नको वाळू. असं ताट ओढून घेतलं, दुसऱ्या बाईच्या हातात दिलं. त्या बाईने ओवाळलं. महाराज घरात आले. मातीचा ओटा, अंथरलेलं कांबळं, त्याच्यावर बसले. तेवढ्याच शिवाच्या आईने महाराजांच्या हातावर गुळाचा खडा ठेवला. त्यांनी तो खाल्ला, पाणी प्याले. आणि महाराजांनी शिपायाला खुणवलं, नजराणा आतमध्ये आणा. सुवर्णमुद्रांनी भरलेली ताटं, अनमोल वस्त्र, 5 गावाचं इनाम, हे सगळं मांडलं. शिवाची आई अशी समोर उभी, शिवाची बायको चूल घरात. आणि तेवढ्यात महाराजांना प्रश्न पडला, या म्हातारीला काय सांगायचे, का द्यायला आले? राजांना थोडा शांत झाले. म्हणून तर या राजाला जाणता राजा म्हणतात. ज्याला सर्वसामान्यांच्या दुःखाची जाण असते ना, त्याला जाणता राजा म्हणतात. हा राजा उभा राहिला, जीवाचे कान करून आहे का. हा उभा राहिला. म्हटलं, आई. म्हणली, काय महाराज? आम्ही तुमच्या अंगणात आलो आणि ती बाई ओवाळायला आली. तिला ओवाळून नाही दिलं तुम्ही, का तिचा अपमान केला? माऊलीला ओवाळून द्यायचं. शिवाच्या आईने आता पदर उचलला आणि अलगद डोळ्याला लावला. हळूच म्हणाली, महाराज ती माझी सून आहे. महाराज म्हणले, मग तर चाललं असतं ना, का अडवलं तिला? महाराज ती शिवाची बायको आहे. महाराज म्हणले, चाललं असतं. महाराज म्हणले, चाललं असतं की. शिवाची आई म्हणते, महाराज काय येड पांघरता, जगाला फसवणं सोपं असतं राजा, आईला फसवणं अवघड असतं. तू जगाला सहज फसवशील. काय फसवलं आई? राजे, माझ्या सुनेने ओवाळून नाही चालणार. का? राजा, विधवेनं नसतं ओवाळायचं. महाराज म्हणले, ती विधवा नाही, मस्तकाव कुंकू आहे. अजूनही तुम्ही येड पांघरताय राज, माझी हौशी विधवा आहे. महाराज म्हणले, तुम्हाला कोणी सांगितलं? आईला सांगावं नाही लागत राजा. तू गावात आला, ढोल ताशे बंद झाले. मला वाटलं तुम्हाला वाजवलेलं आवडत नाही, तुमची मिरवणूक काढलेली आवडत नाही, म्हणून तुम्ही बंद केलं असेल. पण तुम्ही आमच्या अंगणात आले तरी पोरगं पुढं नाही आलं. मला वाटलं तुमचं संरक्षण करताय. त्याची बायको ओळायला लागली तरी पोरगं पुढं नाही आलं. आज जर माझा शिवा असता, त्याची बायको ओवाळायला लागली, तुम्हाला कुंकू लावायला लागली, तुम्हाला गंध लावायला लागली, तो तुमच्याजवळ थांबलाच नसता. तो पळत आला असता, मोठ्याने ओरडला असता, आई राज घरी आलं तर राज, माझं धणी आहे, ताई आहे, धणी आहे माझं, आपल्या घरी आलं ताई. उड्या मारीत राहिला असता राजे. त्याला आनंद गगनात मावला नसता, एवढा त्याला आनंद झाला असता. याचा अर्थ शिवा पुढं नाही आला. एवढा मोठा राजा नजराणा घेऊन आलाय. याच्यावर माझ्या लक्षात आलं काहीतरी घडलंय. एवढा मोठा महाराष्ट्राचा राजा या गरिबाच्या घराकडं का वळालाय हे माझ्या लक्षात आलं राजा. म्हणून माझ्या लक्षात आलं माझी हौशी विधवा आहे. महाराजांच्या डोळ्यातलं पाणी थांबेना. मग त्याने असे बाहूवर केले. म्हातारी पळत आली आणि महाराजांनी जेव्हा तिला आलिंगन दिलं तेव्हा म्हातारीने आवाज दिला, शिवा. जसा तिने शिवा आवाज दिला
तसा सुनेला आतमध्ये कळालं, माझ्या सासूने हातातून ताट का घेतलं, तिने हंबरडा फोडला. तेव्हा सगळ्यांमध्ये चर्चा सुरू झाली, महाराज का आलत, शिवा गेला या म्हणून महाराज आलत. ही बाहेर चर्चा सुरू झाली. आणि मग महाराज म्हणाले, आई मला माफ कर, हा राजा जिवंत आहे ना, हा तुझ्या मुलामुळे, नाही तर आम्ही आज दिसलो नसतो. आई माझ्यासारखा दिसत होता म्हणून माझा पोशाख घालून त्याला पाठवला, पण आई तुला जर दुःख आवरत नसेल, माझ्यासारखा तुझा मुलगा दिसत होता, गेला तो शिवाजी महाराज गेला, जिवंत जो तुझ्या पुढे तो शिवा काशी दे, मी तुझा मुलगा आहे. आई त्या माऊलीने म्हणावं, राजा तुला माझं आयुष्य लाभू दे, अजून एखादा पोरगा असता तो तुझ्याबरोबर दिला असता. त्याचं पोरग 1.5 वर्षाचं आहे, मोठं झालं का गडावा आणून घालीन. माझा शिवा म्हणायचा चाललोय पण मी परत नाही येणार. तसं त्याने स्वप्न सिद्ध केलं, त्याचा शब्द खरा केला. तुझा दोष नाही राजा, आज आमच्या गरिबाच्या चुली पेटल्या त्या तुझ्यामुळं पेटल्यात, म्हणून तू असं म्हणू नको. तुला माझंही आयुष्य लाभू दे, पण माझ्या पोराची आठवण राहील असं काहीतरी कर. हा नजराणा नको मला, हे धन नको मला, नको मला जमीन, नको मला 5 गावं, पण माझ्या पोराची आठवण राहील असं काही करशील. राजे म्हणले, काय करू. त्याची समाधी चांगली बांध. छत्रपतींनी पन्हाळगडावर पहिल्याच पायरीवर त्याची समाधी बांधली. इंग्रज सरकारने त्याच्यावर मार्बल फरशीत लावून त्याच्यावर नाव टाकलं, शिवा काशीत समाधी, 27 जुलै 1660 असं तिथं बोर्ड आहे. आणि त्याच्यावरच महाराष्ट्र सरकारने ब्रांज धातूचा पुतळा उभा केलाय. आजही हातात भाला घेऊन उभा आहे. छत्रपतींचा आवडता गड पन्हाळा, त्या पन्हाळावर छत्रपतींचा पुतळा नाही आहे. संभाजी महाराजांचा आवडता गड पन्हाळा, तिथे त्यांचा पुतळा नाही आहे. ताराबाईचा आवडता गड पन्हाळा, त्याच्यावर त्यांचा पुतळा नाही आहे. पण एका न्हाव्याच्या पोराचा पुतळा आजही त्या किल्ल्यावर पहिल्याच पायरीवर पाय ठेवला, साक्ष देतोय. अरे कुठल्या जातीत जन्माला आला याला महत्त्व नाही, कुठल्या तालुक्यात जन्माला आला याला महत्त्व नाही, कुठल्या कुळात जन्माला आला याला महत्त्व नाही, कुठल्या गावात जन्माला आला याला महत्त्व नाही, कुठल्या धर्मात जन्माला आलं याला महत्त्व नाही, पण जन्माला येऊन काय केलं. महाराजांच्या बरोबर आजही शिवा काशी जिवंत आहे, हातात भाला घेऊन उभा आहे, साक्ष देतोय. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. विठोबा रखुमाई